भारत न्यूज 24 के संवाददाता ने की देवरी विधानसभा क्षेत्र के एमएलए संजय कुराम से मुलाकात। भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी सरकार के 11 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में विकसित भारत संकल्प यात्रा के तहत देवरी विधानसभा क्षेत्र के विधायक संजय कुराम तथा भारतीय जनता पार्टी के देश के पंत प्रधान नरेंद्र मोदी के 11वें वर्षगांठ के उपलक्ष्य में भारत न्यूज 24 के संवाददाता से आमदाद संजय कुराम ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में 11 वर्ष पूर्व देश की स्थिति कुछ और थी और आज कुछ और है। आगे क्या कुछ होने वाला है, देखिए पूरी खबर भारत न्यूज 24 से संवाददाता प्रमोद दुबे की खास रिपोर्ट। खूप चांगले काम केले, रेल्वे ब्रॉडगेज आणले, रोड बनवले, अनेक ठिकाणी त्यांचे कामं झाले आहेत। परंतु या क्षेत्राचा आमदार म्हणून मला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणे आहे, युवकांच्या हाताला कामं देणे आहे। म्हणून देवरीला असलेला जो MIDCचा भाग आहे तिथे जास्तीत जास्त कारखाने आणणे, युवकांना काम देणे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण सालेकसा तालुक्यामध्ये जवळपास 350 करोडचा कुवाढास मध्यम प्रकल्प आपण तयार करतो आहे। जवळपास 7 ते 8 हजार हेक्टर सिंचनाखाली शेती येणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा याच्यात होईल। नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत आपण कुवाढास मध्यम प्रकल्पाचा भूमिपूजन देखील करणार आहे। पालकमंत्री म्हणून फडणवीस साहेब आले होते 8-10-15 दिवसात। त्यांनी असं म्हटलं की गडचिरोलीची जी ओळख आहे ती नक्षल प्रभावित एरिया म्हणून आता ओळख होणार नाही, तर लोह निर्मितीचा जो प्रकल्प आहे तो आणि महाराष्ट्रातला अग्रेसर जिल्हा म्हणून पुढे, तुम्ही याच्यावरती काय सांगता? हे खरं आहे। मी जरी गोंदिया जिल्ह्याचा असलो तरी माझा जो आमगाव देवरी मतदारसंघ आहे तो गडचिरोली लोकसभामध्ये जोडला गेलेला आहे आणि खरं म्हणजे महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा हा एक आदिवासी अतिसंवेदनशील आणि नक्सल क्षेत्र म्हणून ओळखला जातो। त्या जिल्ह्याकडे कोणीही विकासाच्या दृष्टिकोनातून बघत नव्हते। हे पहिले मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब की ज्यांनी प्रत्यक्ष ग्रामीण भागात जाऊन लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद करून त्यांची अडचणी विचारून त्यांचा अडचण काय आहे ते समजावून घेणारे पहिले मुख्यमंत्री जर कोणी असतील तर ते देवेंद्र फडणवीस साहेब। आणि लोहगड जो ज्या ठिकाणी सुरजागड आहे आणि येणारा जो गडचिरोलीचा जो डेव्हलप आहे येणाऱ्या काळात निश्चितच आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा पूर्ण लक्ष आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं नाही तो ट्रायबल जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्यात करण्याचा त्यांचा जो मानस आहे तो अभिनंदनीय पात्र आहे आणि आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की असे मुख्यमंत्री आम्हाला लाभले की त्यांनी विशेष करून आदिवासी भागाकडे लक्ष दिले। शेवटचा प्रश्न आहे, निवडणुकीच्या जे यादी आहे 76 लाख मतदारांसंदर्भामध्ये कालचे जे हायकोर्टात जे पिटिशन्स होते ते डिसमिस केले आणि त्यांनी म्हटलं यात काही तथ्य नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वागत केलं आहे। तर तुम्हाला असं वाटतं की हा वाद जो आहे राहुल गांधींनी आता संपवायला पाहिजे? मला हे समजत नाही, ज्या वेळेस संविधान बदलने वाला है हा जेव्हा नॅरेटिव्ह जेव्हा काँग्रेसने जेव्हा सुरू केलं तेव्हा ह्या नॅरेटिव्हच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सीट लोकसभेचे काँग्रेसचे आले। ज्यावेळेस काँग्रेसची सीट आले त्यावेळेस यांना निवडणुकीवर ऑब्जेक्शन नव्हता, मशीनवर ऑब्जेक्शन नव्हता। जेव्हा हे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हारले त्यावेळेस यांनी निवडणूक आयोग आणि तो मतपेटी तो समोर आणले। म्हणजे हे कुठेतरी हार पचवण्याच्या तयारीत नाही आहेत। यांच्या नेतृत्व जनतेने अस्वीकार केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे हतबल झालेले आहेत। सर, मोदी साहेबांच्या कार्यकाळाला 11 वर्षे पूर्ण झाली। 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांचं अचिव्हमेंट आणि त्याची योजना काय सांगाल तुम्ही या संदर्भामध्ये आणि तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे या संदर्भामध्ये? खरं म्हणजे मी जनतेचे मनापासून आभार मानतो की त्यांनी 2014 मध्ये पहिल्यांदाच असा एक नेतृत्व निवडला
की जो नेतृत्व आज संपूर्ण विश्व त्याला मान्य करतो त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. आणि म्हणून नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कुठेही न थांबता सतत 2014 ते 2019, 2019 ते 2024, 2024 ते आता येणारा 29, म्हणजे आज जवळपास 11 वर्ष पूर्ण होत आहेत की जे नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे न भूतो न भविष्यतो असे विकासात्मक कामं झाले आहेत, असे योजना आणलेल्या आहेत. आज तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की आजपासून 15 वर्षाच्या पूर्वी आम्ही जेव्हा गावामध्ये जायचो तेव्हा गावात जाण्याच्या अगोदरच आम्हाला नाक दाबून गावात जावं लागायचं. परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी महिलांना सन्मान म्हणून जे शौचालयाची जी निर्मिती केली, शौचालय जे बांधून दिलं घरोघरी, तिथपासून आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी काळजी घेतली. आणि एवढंच नव्हे तर युवकांसाठी स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडियाच्या माध्यमातून आज देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम केलेलं आहे. इवन माझा शेतकरी बांधव कुठे पेरणीच्या वेळेस, रोपणीच्या वेळेस अडू नये म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट सन्मान निधी, मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गोठा, मागेल त्याला विहीर, एवढंच नव्हे तर म्हणजे आमचा जो सामान्य वर्ग आहे तो कुठल्याच पद्धतीमध्ये आर्थिकदृष्ट्या हतबल होऊ नये म्हणून त्यांनी 5 लाख रुपयापर्यंतचा आयुष्यमान आणि एम्ससारखे मोठमोठे हॉस्पिटल निर्माण करून त्यांनी या 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महत्त्वपूर्ण अनगिनत असे कामं माननीय देशाचे प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाची आणि सध्याची महाराष्ट्राची महायुतीची सरकार हे काम करत आहे. बरं, 370 कलम असो, राम जन्मभूमीचा मुद्दा असो, वक्फ बोर्डचा मुद्दा असो किंवा मग ट्रिपल तलाकचा मुद्दा असो, हे तीनही चारही मुद्दे जे प्रमुख होते भाजपाच्या अजेंड्यावर आणि ते अनेक वर्षापासून प्रलंबित होते काँग्रेसच्या कार्यकाळात. हे 3-4ही मुद्दे जे आहेत ते मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये मार्गी लागले आहेत. तुम्ही याच्याकडे कसं बघता? आतापर्यंत अनेक प्रधानमंत्री होऊन गेले. देश स्वतंत्र होऊन जवळपास 75 वर्ष झाला. जहां बलिदान हुए मुखर्जी वो कश्मीर हमारा है, हा आजपासून 60 वर्षाच्या पूर्वी नारा लागला होता आपल्या देशामध्ये. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील 370 धारा लागू करू शकले नाही. राम मंदिरचा मुद्दा होता गेल्या 500 वर्षापासूनचा आमची आस्था असलेला अयोध्या. त्यानंतर आमच्या जे मुस्लिम महिला होत्या त्यांना तो 3 बार तलाक 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 म्हटलं तर कोर्टात जायची गरज नसायची, डायरेक्ट तलाक व्हायचा. आणि एकंदरीत जर आपण पूर्ण विचार केला तर नरेंद्र मोदी साहेबांनी आणि NDAच्या सरकारमध्ये जो निर्णय झाला मोदी साहेबांच्या नेतृत्वात, तो सर्वसामान्यांसाठी, आमच्या देशातील लोकांसाठी, देशहितासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण झालेला आहे. बरं, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी काल स्टेटमेंट दिलं होतं. त्यांनी असं म्हटलं आहे की राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये, काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये देश जो आहे हे जागतिक स्तरावरती 11 क्रमांकावर अर्थव्यवस्था होती आणि आताची जी मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये जी अर्थव्यवस्था देशाची ही 4थ्या क्रमांकावर आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ते लवकरच होईल. तुम्ही या संदर्भात काय सांगाल? खरं म्हणजे आपल्या सगळ्याला माहीत असेल की या देशाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, राज्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, तो बाकी देशांचा वेगळा होता. आज आपला भारताचा व्यक्ती जर विदेशात गेला तर आज त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्या जातो. रिच इंडिया. आजपासून 10-15 वर्षाच्या पूर्वी जो भारताचा व्यक्ती विदेशात जायचा, ओ पुअर इंडिया. म्हणजे आज ज्या पद्धतीने डेव्हलप सुरू आहे, ज्या पद्धतीने आपला वेगवेगळ्या पद्धतीचा देवाणघेवाण सुरू आहे, जो उत्पन्न वाढतो आहे,
त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज आपण लवकरच नंबर 1 वर आणण्यासाठी आमचे माननीय मुख्यमंत्रीजी इथली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक फॅक्टऱ्या, कारखाने, मोठमोठे उद्योगधंदे या महाराष्ट्राच्या धर्तीवर आणण्यात येत आहे आणि निश्चितच आज जो नंबर 2, नंबर 3 वर आहे, नंबर 1 वर आमच्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था येईल. बरं, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दरेकर साहेब आणि बावनकुळे साहेब यांची मीटिंग झाली मुंबईमध्ये आणि त्यांनी असं म्हटलं आहे, कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका येत आहेत 2 महिन्या 3 महिन्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कार्यकर्त्यांना तयार राहण्यासाठी सांगितलं आहे. तुम्ही तुमच्या स्तरावरती काय काय नियोजन केलं आहे आणि काय कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी किंवा त्यांना चार्जअप करण्यासाठी काय तुमचं नियोजन आहे? माझा आमगाव विधानसभेचा मी आमदार आहे. माझ्या आमगाव देवरी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत आहे. आपला भारतीय जनता पक्षाची ताकद आमगाव देवरी सालेकशामध्ये खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार येणारा काळ, येणारा निवडणूक हे आपण ठरवू. पण नेते साहेबांचं आम्ही 2 दिवसापूर्वी